हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात एकदम मस्त झालेली होती, कारण आज मी जे काही मॉब मागवलेलं होतं ना ते आलेलं सकाळी सकाळी. 7 ते 8 दिवसापासून मी या मॉबची वाट बघते, कधी येईल आणि फायनली ते आज आलेलं, आणि ते पण सकाळी सकाळी. म्हणजे मी आज या मॉबने मस्त घरं पुसणार आहे. तर माझं जे काही जुनं मॉब होतं, जे मी डीमार्टवरनं आणलेलं होतं, तुमच्यावर शेअर केलं, तर ते खराब झालं. स्पिन वगैरे काहीच होत नव्हतं. पण त्या मॉबची मला खूप सवय होती. म्हणजे जेव्हापासून मी मॉब यूज करायला लागली ना, तोच मॉब यूज केला. खराब झालं तरी तेच मी मागवायची. पण यावेळेस म्हटलं चला आपण आहे ना दुसरं मागूया. मागून तर बघूया. मी याचे ना रिव्ह्यू वगैरे बघितलेले होते. चांगले आलेत, काही वाईट पण होते. पण म्हटलं चला आपण ट्राय करूया कसं आहे. एक वेळेस हे पण वापरून बघू असं काहीसं. तर इथे मी नाहूंना म्हणत होती, की ना मला एवढं फिट करून द्या ना. खूप मस्का लावत होती. पण आहूंचं चाललं तुझं तू करून घे. आणि नंतर मी इतका हळूहळू करत होती ना, ते बघून त्यांना वाटलं जाऊ दे चला आपणच करून देऊया. जेव्हा एखादी वस्तू नवीन असते ना, ती वापरेपर्यंत जी काही आपली एक्साइटमेंट असते ना, ती काहीतरी वेगळीच असते बरं का. आता मी इथे अहोंची गंमत बघत बसलेली होती. ते त्यांचं करत होते. म्हटलं चला आपण पण ही जी काही रिफिल आहे ना, ही कशी आहे, कशी फिट केलेली आहे ते बघूया. आणि माझं तेच चालू होतं, की इतकी फ्लॅट आहे आणि खरंच घरं चांगले पुसलं जाईल का? की डाग तसेच राहून जातील, असं माझं मनामध्ये चालू होतं. आणि म्हणूनच म्हटलं याला बघूया ओपन करून. तर मी जेव्हा याला काढलं ना, तर ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली बरं का. ते जेव्हा मी ही जी काही रिफिल आहे ना, ही जेव्हा इथून काढली ना, तर तिचे जे काही कोपरे होते ना बाजूचे, त्यामध्ये ते फिट केलं जातं. जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला माहिती असेल, ते माझ्याकडनं फाटलं गेलं आणि ते माझ्याकडनं नंतर फिटच होत नव्हतं व्यवस्थित. म्हणजे त्याला बसतच नव्हतं. बसलं तर थोडंसं फाटून जात होतं. म्हणजे मी किती वेळ आहे ना तेच करत होती. जोपर्यंत अहो ही जी काही स्टिक आहे ना, ही पूर्ण फिट करेपर्यंत माझं तेच चालू होतं, व्यवस्थित लावण्याचं काम. पण ते काही माझ्याकडनं झालंच नाही. म्हटलं केला मी आता वाढवा. अहोंचे बोलणे खाण्यापेक्षा ना, मग जेवढं माझ्याकडनं व्यवस्थित झालं ना, तेवढं मी ते केलं आणि अहोंकडेच देऊन टाकलं. म्हटलं नको, नाही तर मला सकाळी सकाळी बडबड ऐकावी लागेल. आणि नंतर मग त्यांनी मला ते व्यवस्थित फिट करून दिलं. पण तरीसुद्धा मी, तुम्ही बघताय, ते व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करतच होती. पण ते ना व्यवस्थित लागलंच जात नव्हतं आणि माझ्याकडनं थोडं फाटलं सुद्धा. आता काय माहिती वापरल्यानंतर हा मॉप कसा आहे, काय काय माहिती, काही सांगता येत नाहीये. मनामध्ये चालू होतं काही माझे पैसे तर वाया नाही ना गेले हे, आणि मला पुसता येईल का नाही येणार. हे जर असं सगळं फाटलं तर मग त्याचा वापरच करता नाही येणार. आता बघू, वापरल्यावर तुमच्यावर मी रिव्ह्यू नक्की शेअर करणार आहे. आणि नंतर मग आता पुसून बघायचं होतं मला, म्हणजे कसं काय. आता यात पाणी नाहीये, फक्त माझं ट्रायल चालू होतं कसं करायचं वगैरे. तर इथे हे सगळं झालं. अहो पण माझी मस्त गंमत बघत होते. अहो नारुशची ना मस्त इथे गंमत बघायचं काम चालू होतं, आणि माझ्या मनामध्ये ना वेगळीच भीती होती. हा मॉप घेऊन मी मोठी चूक तर नाही केली ना, कारण ते फाटल्यानंतर मनामध्ये तेच येत होतं की हे फाटलं वगैरे असं. पण मी काही बोलून दाखवलंच नाही बरं का. असं तुमच्या बाबतीत पण होतच असेल ना, उगाच बोलायला गेलं तर उगाच बडबड ऐकावी लागते, त्यापेक्षा न बोललेलं कधीही बरं. आरूला पण थोडीशी एक्साइटमेंट होती, त्यामुळे त्याने मला ना पूर्ण हॉल आहे ना त्या मॉबनी पुसून दिला. आता पहिला दिवस आहे त्यामुळे थोडीशी एक्साइटमेंट सगळ्यांनाच असते. आता हा मॉब मी किती रुपयांना घेतला, कुठून घेतला, तर मी हा ना फ्लिपकार्टवरनं घेतलेला आहे. 1024 रुपयाला मला तो भेटला. या मॉबची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, नक्की चेकआउट करा. अहो गेल्यानंतर मी लागली माझ्या कामांना. आरुषने अंघोळ केली आणि लगेच झाडांना पाणी द्यायला सुरुवात केली. आता जेव्हापासून मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत ना, तेव्हापासून आहे ना, म्हणजे पहिले जे काही 2-3 दिवस असताना, तर ते त्यांचे एकदम मजेत जातात. काही कंटाळा नाही येत, काहीच नाही. पण नंतर हळूहळू ना त्यांचं सुरू होऊन जातं, मम्मी बोर होतंय, कंटाळा येतोय, असं कंटिन्यू त्यांचं 5-5 मिनिटाला चालू राहतं. आणि म्हणूनच मी त्याला 2-3 दिवसापासून हे एक काम दिलेलं आहे, झाडांना पाणी देण्याचं. झाडं पण मस्त खुश होऊन जातात, टवटवीत राहतात दिवसभर, आणि त्याचा पण थोडासा टाइमपास होऊन जातो. आणि कंटाळा आला थोडंसं कमी करतो. आणि दिवसभर किती टीव्ही बघणार. आणि हो, माझी मुलं आहे ना आता पुन्हा मोबाईल बघायला लागलेली. जसं मी तुम्हाला सांगितलं, मुलांना सुट्ट्या लागल्यापासून आहे ना ते मोबाईल बघायला आहे ना जास्तच लागले बरं का. कारण गावाला जाणं चालू होतं, लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, आणि त्या वेळेमध्ये आपलं तर थोडं तरी दुर्लक्ष होतं मुलांकडे. आणि तसंच माझं झालं, आणि त्या गोष्टीचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला. मस्त मोबाईल बघतात वगैरे. पण आता सुट्ट्या आहे त्यामुळे मी थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, कारण दुपारी इतकं ऊनच झालेलं असतं. आणि खरं सांगू का, त्यांना काय कंटाळा, तर मला सुद्धा खूप कंटाळा, आळस येऊन जातो. मग त्या पिरियडमध्ये मग मी पण माझं एडिटिंग वगैरे करते, ते पण थोड्या वेळ मोबाईल बघता, टीव्ही बघता. कंटिन्यू उठल्यापासून दिवसभर मोबाईलच बघतात. तर असं नाही बरं का, बाकीची मला थोडीफार हेल्प करतात, ते छोटे मोठे कामांमध्ये मी त्यांना गुंतवून ठेवत असते. पण दुपारच्या वेळेमध्ये ना खरंच कंटाळा येतो. मग त्या पिरियडमध्ये त्यांचा थोडा मोबाईल, टीव्ही, थोडीशी झोप, तर असं सगळं बॅलन्स आहे. पण थोडी थोडी तरी ना त्यांना सवय जास्त लागली मोबाईल बघण्याची. मध्ये मध्ये डायरेक्टली सगळं बंद होतं, मोबाईल बघतच नव्हते, फक्त टीव्ही बघायचे. श्लोक तर टीव्ही सुद्धा बघायला नाहीच म्हणायचा, पण तरी बघायचा.
तर टीचरचा धाक होता म्हणून. तर असं काहीसं आहे घरामध्ये. थोडंसं खाण्यामध्ये वेळ जातो, ह्या सगळ्या गोष्टी आणि खूपच कंटाळा आला तर मस्त आम्ही लुडो वगैरे खेळतो, एखादा मूव्ही लावून देतो. तर असं चाललेलं आहे कारण ऊनच बाहेर इतकं आहे, बाहेर कुठे जाता येत नाही फिरायला वगैरे. घरातच आहे आणि घरामध्ये काय करणार दिवसभर? तर हा सुद्धा मला प्रश्नच पडतो. काय करतील ते सुद्धा दिवसभर? मग थोडा बघता येतं, जाऊ दे बघू दे. पण जाऊ दे आता सुट्ट्याच आहे ना, तर बघता येतं थोडंसं दुर्लक्ष करावंच लागणार आहे. एकदा स्कूल चालू झाली, की मग नंतर मी त्यांचं जे काही मोबाईल बघण्याचं प्रमाण आहे ते कमी करून टाकेल. तर चला असो. हॉल मी सगळा मस्त क्लीन करून घेतला. जेव्हा पण एखादी वस्तू घरामध्ये येते ना, तेव्हा इतक्या पिशव्या आणि इतके खोके साचले जातात ना, सगळ्या घरामध्ये तोच पसारा असतो. तो मी आवरून घेतला, सोफा मस्त क्लीन करून घेतला आणि पहिलं तर मी सगळे घर मस्त झाडून घेतले. मी हे आवरेपर्यंत आरुषने सुद्धा आहे ना झाडांना पाणी देऊन घेतलं. जे काही हॉलमधले झाडं आहे, बाहेरचे झाडं आहेत, त्या सगळ्या झाडांना पाणी दिलं. आता झाडांना पाणी द्यायचं काम सुद्धा आमचं झालेलं आहे. आणि हा जो काही ब्रश आहे ना, हा मी बाथरूम क्लीन करण्यासाठी घेतलेला आहे. या ब्रशने बाथरूम मात्र इतकं छान क्लीन होतं ना, म्हणजे खाली बसून घसत बसा वगैरे असं काही करावं लागत नाही. उभ्या-उभ्या मस्त बाथरूम क्लीन होतं. पण ह्या ब्रशचा एक मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ब्रश आणि रॉड. आपण जिथे रॉड फिट करतो ना ब्रशमध्ये, तर तिथे ना गंज चढतो आणि काही दिवसांनी तो रॉड जो आहे ना, तो तुटून जातो गंजून. असं माझ्या बाबतीत दोनदा झालेलं आहे. तुमच्या बाबतीत असं घडलेलं आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. पण या ब्रशने ना बाथरूम इतकं छान क्लीन होतं ना आणि कंटाळा सुद्धा येत नाही अजिबात बरं का. थोडा सुद्धा कंटाळा येत नाही. पण हा एकच त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. पण आता मला या ब्रशची सवय झालेली, त्यामुळे मी पुन्हा त्याला घेऊनच आली. श्लोकशी गप्पा मारत आहे ना, मी इथे भांडे घासून घेत होती. सगळे माझे कामं आवरलेले आहे. पूजा वगैरे पण झालेली आणि स्वयंपाक तर सकाळीच झालेला होता. टिफिन द्यायचा होता आहोंना. त्यामुळे स्वयंपाक तर सकाळीच झालेला होता. त्यानंतर घरं वगैरे पण झाडून झाली. आता मेन म्हणजे मला आहे ना फक्त फरची पुसायची आहे आणि ते पण नवीन मॉबने पुसणार. त्यामुळे मला थोडीशी एक्साइटमेंट जास्त होती. पण म्हटलं आधी ना किचन वाटतं मस्त क्लीन करूया आणि त्यानंतरच फरची पुसूया, म्हणजे शेवटचं काम राहील. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, की मी ना दिवसातून एकदाच गॅस शेगडी, किचन वाटा क्लीन करत असते. कारण इतका खराबच होत नाही आणि ज्या दिवशी खूपच खराब झाला ना, तर मग दोन्ही टायमिंगला मी ते धुवून घेत असते. शक्यतो नॉनव्हेज बनवलं ना, तर मग नक्कीच मी म्हणजे 1-2 वेळा क्लीन करतच असते. पण बाकीच्या वेळेस आहे ना, एवढी गरजच पडत नाही, की दोन्ही टायमिंगला गॅस शेगडी घासून आणि किचन वाटा धुवा. कारण तेवढी मी काळजी पण घेत असते, नाही का, त्यामुळे. पण आज सकाळीच आहे ना, गॅस शेगडी, किचन वाटा मस्त धुवून घेतला. इतका काही खराब नव्हता. म्हटलं संध्याकाळी क्लीन करायचं, तर चला आत्ताच क्लीन करून घेऊया. आणि आज आहे ना मूड कसा थोडासा चांगला होता, कारण सकाळी माझी आवडती वस्तू आली घरी. तो म्हणजे आपला मॉप. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आज आहे ना मस्त सगळं घर मस्त छान स्वच्छ क्लीन करून घेऊया. एकदम छान असं धो-धो पाणी टाकून किचन वाटा इतका छान धुवून आणि मस्त क्लीन करून घेतलेला आहे ना. आणि आता म्हटलं चला जो काही फ्रीजवर खूप सारा पसारा झालेला होता ना, तो थोडासा व्यवस्थित आवरून घेऊया. फ्रीजवर पण मग गर्दी होऊन जाते त्यामुळे. तर माझी जी काही सोपची बरणी होती ना छोटीशी, तर त्यामध्ये ना सोप ओतून घेते मी. आणि फ्रीजवर आहे ना, खरं सांगू का, सामान जास्त ठेवूच नाहीये. म्हणजे काहीच ठेवू नये. थोडं पण नाही, जास्त पण नाही, काहीच नाही ठेवू. पण तरी सुद्धा ना काही छोट्या-मोठ्या वस्तू असतात ना, मग त्या कुठे ठेवायचा हा प्रश्न पडून जातो. त्यामुळे मग थोडं का होईना थोडं सामान माझं त्यावर ठेवलंच जातं. पण भरपूर सामान मी कमी केलेलं आहे. जेवढं काही फ्रिजवर मी सामान ठेवलेलं होतं ना, ते सगळं इथे काढून घेतलं. आता म्हटलं याला आहे ना व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवूया. हा वुडन ट्रे मी ना DMartवरनं घेतलेला होता. कितीला घेतला काही लक्षात नाहीये. पण त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा. तर त्यामध्ये ना जे काही आपण फॉल लावतो ना, त्याचीच कॅरी बॅग जी होती ना, तर ती मी त्यामध्ये टाकून घेतली. कारण कधी-कधी लोणचं घेताना ना थोडंसं कधी तेल वगैरे सांडत राहतं आणि उगाच आहे ना मग ट्रे पण खराब नको व्हायला आणि जे काही फ्रिजवर कव्हर ठेवलेलं आहे ना, ते पण तेलकट वगैरे नको व्हायला. म्हणून थोडीशी ही सेफ्टी, थोडीशी काळजी. तर त्यामुळे ती बॅग जी आहे ना, ती त्यामध्ये ठेवून घेतली आणि त्या ज्या काही बरण्या होत्या 4-5 त्या पण ठेवून घेतल्या. फ्रिजवरचं जे काही कव्हर होतं, कव्हरच आहे वरती आणि त्यावर आहे ना ट्रान्सपरंट ज्या काही ट्रॉलीमध्ये मी मॅट ठेवलेल्या आहेत ना, किचन ट्रॉलीमध्ये, तर त्यातलीच एक मॅट पण मी वरती ठेवलेली आहे. त्यामुळे खूप काही खराब होत नाही. तर ते पण थोडंसं क्लीन करून घेतलं, झटकून घेतलं. आणि हे जे काही चमचे आहे ना, तो जो काही स्टँड आहे आणि चमचेसुद्धा, तर हे माझे एकदम फेव्हरेट आहे. तर ते चमचेसुद्धा आहे ना त्या ट्रेमध्ये मावले गेले आणि इतकं छान दिसत होतं ना, सगळं छान असं ऑर्गनाइज. आणि
बरणीमध्ये काही नाही, शुगर फ्रीची, लोणच्याची आणि ना एक बॉईल केल्यानंतर आहे ना मीठ मिरची एका बरणीमध्ये मी भरून ठेवलेली आहे, म्हणजे त्या डब्यांना हात नको लावायला म्हणून. तर ती आणि सोपची छोटीशी बरणी जसं तुम्हाला दिसतंय. तर इतकंच सामान मी फ्रीजवर ठेवलेलं आहे. पण ट्रेमध्ये इतकं छान ऑर्गनाइज केल्यामुळे ना अजिबात गर्दी दिसत नव्हती फ्रीजवर. इतकं सुंदर दिसत होतं. डायनिंग टेबल सुद्धा क्लीन करून घेतला. घरातली सगळी म्हणजे सगळी कामं माझी आवरून झाली. आता मला फक्त फरची पुसायची होती. आज तर मला नवीन मॉपनी ना फरची पुसायची होती. त्यामुळे मला इतकं भारी वाटत होतं ना आणि खरं सांगू का मला असं झालेलं होतं, कधी माझी ही सगळी कामं आवरून जातील आणि कधी मी फरची पुसायला सुरुवात करेल असं झालेलं होतं. आणि फायनली मी फरची पुसायला सुरुवात केली आणि आज खरं सांगू का फरची पुसायला मला जरा वेळ जास्तच लागला. नवीन मॉप होता त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला आणि जो काही माझा आधीचा मॉप आहे ना त्याची सवय मला झालेली आहे. त्यामुळे ना 10-15 मिनिटामध्ये ना मी घरं पुसून घ्यायची. पण आजच्या मॉबला आहे ना घरं पुसायला मला जवळ-जवळ 20 मिनिटं लागलेले. 10 मिनिटं जास्तच लागले आणि नवीन आहे तोपर्यंत किंवा एक सवय होईपर्यंत जरा वेळ जास्तच लागेल. काय माहिती आता कसं होतं. फरची पुसताना जेवढी माझी एक्साइटमेंट होती ना, की मी कधी घर पुसेल असं, तर ती माझी सगळी निघून गेली. कारण माझ्या मनामध्ये ना मधून-मधून येत होतं, की माझा जुनाच मॉप चांगला होता, तोच घ्यायला पाहिजे होता. कारण त्याने मी पटापट फरची पुसून घ्यायची. आता ह्या मॉपची मला कधी सवय होईल आणि कधी मी पटापट काम करेल काय माहिती. तर असं काहीसं माझ्या मनामध्ये चालू होतं. पण या मॉपचा एक अनुभव मला खूप छान आला. तो म्हणजे ना, जशी मी फरची पुसायची ना, तसं मागे ना लगेच सुकत जायचं. म्हणजे फॅनसुद्धा लावायची गरज नाहीये. लगेच सुकलं जातं. इतकं छान आहे. ही गोष्ट मात्र मला खूप म्हणजे खूपच आवडली. तसं जो मी आधीचा मॉप वापरायची ना, तर त्याला फॅन लावावाच लागायचा. आता बाहेर उष्णता जास्त आहे, तरीसुद्धा मी फॅन लावायची. पण ह्या मॉबला तशी गरज काही पडली नाही. हा अनुभव मात्र एकच नंबर मला आलेला. फक्त एवढंच आहे, की त्याची सवय नाहीये, त्यामुळे पुसण्यासाठी ना जरा जास्त वेळ लागला. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.